विद्यार्थी मित्रांनो, आपल्या BCom फर्स्ट इयरमध्ये मी आपणास यावर्षी फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट सेमिस्टरसाठी शिकवणार आहे. आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने 2019-20मध्ये CBCS पॅटर्नप्रमाणे आपल्या सिलेबसची एक अत्यंत अशी चांगली मांडणी करून आपल्यासमोर ठेवलेला आहे. हा एकंदरीत पेपर 100 गुणाचा आहे. 100 मार्काचा असणारा हा पेपर, या पेपरमध्ये 5 प्रकरणं समाविष्ट केलेली आहेत. याचं मूल्यांकन करत असताना आपणास फर्स्ट सेमिस्टरमध्ये जी युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार आहे ती एकंदर 75 मार्काची ती आपणासाठी होणार आहे. यामध्ये इंटरनल जे काय ॲसेसमेंट आहे, त्याला आपण प्रॅक्टिकलची मार्क्स असं म्हणतो, त्यामध्ये 25 मार्क्स हे इंटरनल असणार आहे आणि टोटल हा पेपर 100 मार्काचा आपणासमोर विद्यापीठाने ठेवलेला आहे. तर मी यावर्षी या फायनान्शियल अकाउंटिंगवर आपणास सर्वच टॉपिक, योगायोगाने जर आपलं कोविड-19चा प्रादुर्भाव कमी झाला आणि जर रेग्युलर महाविद्यालय सुरू झालं तर आपण प्रत्यक्ष मागील हे ऑनलाईन झालेल्या लेक्चरसहित आपण सर्वच जादा तासिका घेऊन सर्वच आपले तास परत रिपीट करून घेणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंटची आपणास ओळख करून देत असताना मी असं सांगेल, हा विषय अत्यंत सोपा आहे. हा विषय अत्यंत सोपा आहे. आपणास मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही माध्यमातून तो शिकवला जाईल. जसे की प्रश्नाचं स्वरूप इंग्रजीमध्ये असेल, उत्तराचं स्वरूपसुद्धा इंग्रजीमध्ये असेल, परंतु समजून सांगत असताना मी ते मराठी माध्यमातूनही आपणास समजून सांगणार आहे, जेणेकरून आपल्या वाणिज्य शाखेमध्ये आपल्या यशस्वी निकालाची परंपरा सतत कायम ठेवलेली असल्याकारणाने आपल्या शाखेकडे नवीन विद्यार्थी येण्याचा ओघ नेहमीच वाढत आहे. आपल्या विद्यापीठामध्ये BCom फर्स्ट इयरसाठी जसे MCVC पास झालेले, 12वी कला शाखा असेल, विज्ञान शाखा असेल, वेगवेगळ्या शाखेतून आपल्या वाणिज्य प्रथम वर्ष या शाखेमध्ये प्रवेश घेतलेली अनेक नवीन विद्यार्थीसुद्धा आपल्याकडे आहेत. बहुतांश विद्यार्थी 11वी आणि 12वी ज्यांचं की वाणिज्यामध्ये शिक्षण झालेलं आहे, कॉमर्समध्ये झालेलं आहे, अशी भरपूर विद्यार्थी आपल्याकडे आहे. त्याही विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्येच ज्युनियरच्या विभागाकडून काही थेअरीचे विषय मराठीमध्ये असतील, परंतु अकाउंटिंगसारखा विषय निश्चितच आपणास इंग्रजीमध्ये तो शिकवण्यात आलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याकडे आलेल्या नवीन इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विचार करता आपण हा विषय मांडत असताना, शिकवत असताना इंग्रजीमध्ये शिकू, परंतु याची बहुतांश माहिती ही मराठीमध्ये सुद्धा आपणास टीचिंग करत असताना मी शिकवणार आहे. त्यामुळे अकाउंटसारखा विषय हा खूप अवघड आहे असं मनात निश्चितच बाळगू नका. सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत आपल्या जीवनातील दैनंदिन व्यवहार याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. सर्वसामान्य दुकानदार ज्या पद्धतीनं आर्थिक व्यवहार करतो ते सुरुवातीच्या स्टेपपासून आपण ती शिकणार आहोत. म्हणून हा एकूण 100 मार्काचा पेपर आहे. 75 मार्क विद्यापीठाची परीक्षा घेणार आहे आणि 25 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी आहे. आणि टोटल ह्या 100 मार्काच्या पेपरनंतर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये कंटिन्युअस ॲसेसमेंट जी की आपल्याकडे 25 मार्क जे इंटरनल आहेत, त्यामध्ये आपल्या 2 क्लास टेस्ट असतील, ज्या प्रत्येक टेस्टला 10 मार्क, 2 टेस्टचे 20 मार्क्स आणि मग ते आपण असाइनमेंटच्या स्वरूपात, ट्युटोरियलच्या स्वरूपात वगैरे आपण ती टेस्ट घेऊ शकतो. त्याही व्यतिरिक्त आपण क्लास टेस्टसुद्धा घेऊ शकतो. त्या एकंदरीत 2 टेस्ट आपण घेणार आहोत 10-10 मार्काच्या, त्याला 20 मार्क असतील. आणि त्यानंतर परीक्षेच्या कालावधीच्या अगोदर आपण सेमिनार प्रेझेंटेशन
डिस्कशन किंवा काही असाइनमेंट आणि ट्युटोरियलच्या स्वरूपातसुद्धा, ज्याला की त्या प्रॅक्टिकल सब्जेक्टला 5 मार्क त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. टेस्ट आणि सेमिनार असं मिळून 25 मार्क हे इंटरनल आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत आपणास ती दिली जातात. आणि फायनल एक्झाममध्ये सुद्धा 75 मार्क कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात हेही मी आपणास आज सांगणार आहे. एकंदरीत 5 क्वेश्चन्स आपल्या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. मग या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीचा प्रश्न हा क्वेश्चन नंबर 1 हा मात्र 20 गुणाचा असणार आहे आणि त्याला कसल्याही प्रकारचा ऑर दिला जाणार नाही. तो प्रश्न हा कंपल्सरी स्वरूपात असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्काला हा कंपल्सरी क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन नंबर 1 असेल आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे 3 क्वेश्चन ज्यामध्ये ऑरचा समावेश आहे. दुसऱ्या क्वेश्चनला ऑरमध्ये दुसरा क्वेश्चन विचारला जाईल. तिसऱ्या क्वेश्चनमध्येच ऑरमध्ये परत तिसरा क्वेश्चन विचारला जाईल आणि चौथ्या क्वेश्चनमध्ये परत चौथा प्रश्न ऑरमध्ये विचारला जाईल. म्हणजे एकंदरीत अशी 5 क्वेश्चन्स आपणास विचारल्या जातील. परंतु दुसरा, तिसरा आणि चौथा हा क्वेश्चन मात्र 15 मार्काचा असेल. दुसरा, तिसरा आणि चौथा हा क्वेश्चन मात्र 15 मार्काचा असेल. हे टोटल 15 चौक 60, 2 3 4 15 त्रिक 45, दुसरा, तिसरा आणि चौथा 45 मार्क्स आणि सुरुवातीचा क्वेश्चन 1 20 मार्क्स, टोटल 65 मार्क्स. अँड लास्ट 5th क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा 5वा क्वेश्चन हा आपणास शॉर्ट नोट्स, राईट शॉर्ट नोट्स वगैरे अशा स्वरूपात तो तुम्हाला 5-5 मार्काच्या स्वरूपात टिपा द्या म्हणून एकंदरीत त्याचं व्हॅल्युएशन 10 मार्काचं. म्हणून 5वा क्वेश्चन हा 10 मार्काचा असेल. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, क्वेश्चन नंबर 1 20 मार्कासाठी, दुसरा, तिसरा, चौथा, दुसऱ्याला 15 मार्क, तिसऱ्याला 15 मार्क आणि चौथ्यालाही 15 मार्क आणि लास्टला 5वा क्वेश्चन हा टिपा द्याच्या स्वरूपात, राईट अ शॉर्ट नोटच्या स्वरूपात आपणास विचारला जाईल किंवा एखादा शॉर्ट क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये असू शकतो. आणि त्या शेवटच्या 5व्या क्वेश्चनला आपणास 10 मार्क्स असतील. असं एकंदर आपल्या फायनान्शियल अकाउंटला टोटलमध्ये 75 मार्क्स असतील आणि इंटरनल असेसमेंटमध्ये आपणास 25 मार्क्स असतील. असा मिळून हा पेपर आपला एकंदरीत 100 मार्काचा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एकंदरीत 5 टॉपिकचा समावेश आपल्या विद्यापीठाने केलेला आहे. ती 5ही टॉपिक आपणास याची निश्चितच तोंडओळख पूर्वी झालेली असेल. 11वी 12वीमध्ये काही टॉपिक झालेली असतील, काही नसतील, परंतु यावर्षी आपण ती सर्वच्या सर्व टॉपिक ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, ऑफलाईनच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष आल्यानंतर असेल, आपण ती सर्व घेणार आहोत. मग यामध्ये मी सुरुवातीचा टॉपिक आपणासमोर ठेवत असताना सांगेल की सुरुवातीला इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी, अकाउंटन्सीचा परिचय. मग यामध्ये अकाउंट म्हणजे काय, जसं आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आपल्याला 11वीला होतं, 12वीला होतं. अकाउंटन्सी म्हणजे काय, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या दोन्ही बाबतीत आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. मग अकाउंटिंगची वैशिष्ट्ये असतील, त्याची उद्दिष्टे असतील, हे सुद्धा आपण पहिल्या प्रकरणात जनरली थेरॉटिकल टॉपिक म्हणून पाहणार आहोत. ही सर्व थेअरी मी आपणास सविस्तररित्या शिकवणार आहे. अनेक विद्यार्थी इतर फॅकल्टीचे आपल्याकडे असल्यामुळे हा सुरुवातीचा परंतु बेसिक आणि महत्त्वाचं टॉपिक आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे. मग यामध्ये डेबिट आणि क्रेडिटचे जे काही नियम आहेत, टाईप्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट अँड रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, अकाउंटिंगचे रूल्स,
ती आपणास वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ती अगोदरच झालेली असतात, परंतु इतर ब्रँचमधून आपल्याकडे BCom फर्स्ट इयरला आलेल्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नसते. म्हणून अकाउंटिंगचा अर्थ, अकाउंटिंगची उद्दिष्टे, अकाउंटिंगची वैशिष्ट्ये, त्याचसोबतच रूल्स ऑफ अकाउंटिंग, टाईप्स ऑफ अकाउंटिंग, त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज, एखादा व्यवहार झाल्यानंतर, आर्थिक व्यवहार पार पाडल्यानंतर त्याची नोंद कशा पद्धतीनं दुकानदार ठेवतो, कशा पद्धतीनं आपण केली पाहिजे, याही विषयी जनरल एंट्रीच्या माध्यमातून आपण अनेक उदाहरणं घेऊन ती सोडवणार आहोत. मग जनरल एंट्रीनंतर त्याची लेजर अकाउंट्स असतील, छोटे छोटे अकाउंट्स असतील, तेही आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच भारतीय लेखा मानक, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स, आपणाकडे यावर्षीच्या थर्ड इयरमध्ये इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड या दोन्ही बाबतीत अभ्यासक्रमामध्ये एक टॉपिक ठेवलेला आहे, एक मुद्दा स्पष्ट केलेला आहे. परंतु आपणास भारतीय लेखा मानके, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स हे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्सने कशा रीतीनं ठरवलेले आहेत तेही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच जसं सांगितलं जर्नल एंट्र्या आहेत, त्याची अनेक उदाहरणे आपण या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तसे त्यासोबतच काही न्यूमॅरिकल प्रॉब्लेम्स असतील. जर्नल एंट्र्या एखाद्या दुकानदाराच्या केल्यानंतर त्याची छोटी छोटी खाती असतील, वेगवेगळ्या प्रकारची खाती असतील, तेही आपण या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसराही टॉपिक खूप सोपा असा असणारा, जनरल एंट्र्या पाहिल्यानंतर त्याची लेजर अकाउंट्स केल्यानंतर तिसरी स्टेप येते, ती म्हणजे आपण या दुसऱ्या प्रकरणात शिकणार आहोत फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर्स, एकल व्यापाऱ्याची अंतिम खाती. एकल व्यापाऱ्याची अंतिम खाती, फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर्स. आपण 11वी 12वीमध्ये पाहिलेलं असेल. आपण 12वीमध्ये भागीदारी संस्थेची अंतिम खाती पाहिलेली आहे. पुढे चालून आपल्याला कंपनींची फायनल अकाउंट्स पाहिजे, बँकिंगचे असतील, रेल्वेचे असतील, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे असतील, अनेक कंपन्यांची फायनल अकाउंट्स आपल्याला पुढे चालून पाहिजे आहेत. पण त्याचा बेस आणि त्याचा मेन पाया हा फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर्स या ठिकाणी एकल व्यापाऱ्याची अंतिम खाती या प्रकरणामध्ये आपण ते शिकणार आहोत. मी या प्रकरणामध्ये अंतिम खाते कशा पद्धतीनं तयार केलं जातं, अंतिम खात्याचा अर्थ काय आहे, त्यामध्ये आपल्यासमोर एक ट्रायल बॅलन्स म्हणून आपल्यासमोर मांडलं जातं, आपल्याला ते विचारलं जातं. आणि ट्रायल बॅलन्ससुद्धा वेगवेगळ्या लेजरवरून आपण ते तयार करत असतो. आणि ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून पुढे आपण त्या ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंट, ज्याला व्यापार खाते, नफा तोटा खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रक हे तयार करत असतो. म्हणून एकल व्यापाऱ्याचं अंतिम खातं एक सुटसुटीत व्यवहार, जसं पहिल्या प्रकरणामध्ये जनरल एंट्री, लेजर अकाउंट्स, त्याची पुढची स्टेप ट्रायल बॅलन्स, आणि त्याच्यावरून आपण ट्रेडिंग अँड पेंडल अकाउंट अँड बॅलन्स शीट या प्रक्रिया पार पाडत असतो. याही प्रक्रिया यामध्ये ट्रायल बॅलन्सच्या नंतर काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील, काही समायोजन नोंदी दिलेल्या असतील, त्याचाही परिणाम व्यापार खात्यावर, नफा तोटा खात्यावर आणि बॅलन्स शीटवर होत असतो. याही समायोजित एंट्रीज आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये एक फायनल अकाउंट तयार करत असताना एकल व्यापाऱ्याचं, एखादा दुकानदार असेल, एखादा उपक्रम असेल, एखादी संस्था असेल, एखादी प्रायव्हेट कंपनी असेल, त्याचं आपणास वैयक्तिक व्यक्तीचं काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले असतील, ते आपण या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या माध्यमातून सोडवणार आहोत. पण हे सुद्धा प्रकरण अत्यंत सोपं असं आहे. याच्यावरही एकल व्यापाऱ्याची अंतिम खाती याच्यावरही आपण खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला समजेपर्यंत जवळपास
कमीत कमी 15 ते 20 प्रॉब्लेम आपण सहज घेणार आहोत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर आपणास निश्चितच जो कोणता प्रॉब्लेम असेल आपल्यासमोर अंतिम खात्याचा तो आपणास निश्चितच समजल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे जॉईंट व्हेंचर अकाउंट, संयुक्त उपक्रम खाते. जसं आपण गेल्या वर्षी भागीदारी खाते पाहिलं, पार्टनरशिप अकाउंट पाहिलं, त्याच प्रकारचा हा एक भाग असणारा आपल्याकडे तिसरा टॉपिक आहे संयुक्त उपक्रम खाते. मग या ठिकाणी संयुक्त उपक्रम म्हणजे काय, त्या खात्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. को व्हेंचर त्यामध्येच सह उपक्रमी तेही समजून घेणार आहोत. आणि या सर्वावर एक न्यूमॅरिकल स्वरूपामध्ये संयुक्त उपक्रमावर याही टॉपिकमध्ये आपण अनेक उदाहरणे घेऊन आपणास हा टॉपिक समजून सांगण्याचा निश्चितच मी प्रयत्न करणार आहे. ते तुम्हाला समजेलच. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सोपा आणि सुटसुटीत असणारा दुसरा एक असाच टॉपिक, चौथा टॉपिक आपल्याकडे हायर परचेस सिस्टीम, ज्याला क्रय पद्धती असं म्हटलं जातं. या ठिकाणी मोठमोठ्या वस्तू त्यावेळेस एखादा गुत्तेदार असेल, एखादा व्यक्ती असेल जो परचेज करतो, करोडो रुपयाच्या मशनरी असतील, लाखो रुपयाच्या मशनरी असतील, ते काही हप्तेवारीच्या पद्धतीनं, काही कराराच्या पद्धतीनं ते काही खरेदी करण्यात येतात. क्रयाच्या पद्धतीनं खरेदी करण्यात येतात. क्रय पद्धती म्हणजे काय, त्याचा अर्थ, तसेच काही लीगल प्रोव्हिजन्स ऑफ हायर परचेज कॉन्ट्रॅक्ट, यामध्ये काही लीगल प्रोव्हिजन्स असतात. जसे की जोपर्यंत संबंधित व्यक्ती शेवटचा इन्स्टॉलमेंट, शेवटचा हप्ता त्या मशिनरीच्या मालकाला देत नाही, तोपर्यंत त्या जो मशीन खरेदी करणारा व्यक्ती आहे त्याला त्याची मालकी पोहोचलेली नसते. अनेक काही अटी असतात. सोबतच कराराच्या वेळी जो काही पैसे देऊन करार केला जातो, लिखापढी केल्या जाते, सायनिंग होतं, त्यावेळेस जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट, ज्याला आपण ॲग्रीमेंट मनी असेल, तो दिला जातो. त्यावर कसल्याही प्रकारचं संबंधित कंपनी इंटरेस्ट आकारत नाही. परंतु निश्चितच हायर परचेजर असेल किंवा व्हेंडर असेल, व्हेंडर हा परचेजरकडून निश्चितच पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये 12 महिने झाल्यानंतर, 6 महिने झाल्यानंतर निश्चितच जो अनपेड जो काही इन्स्टॉलमेंट राहिलेला असेल त्याच्यावर इंटरेस्ट मात्र तो निश्चित दर केलेला असेल कराराच्या वेळेस 10%, 5% त्या प्रमाणात तो घेत असतो. आणि हायर परचेजर हा त्या मशनरीबद्दल आपण डिप्रिशिएशन आकारतो, तोही मुद्दा या ठिकाणी आपण घेणार आहोत. मग डिप्रिशिएशनचे प्रकार असतील फिक्स्ड, रेड्युस्ड, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, असं वेगवेगळ्या पद्धतीनं ते रूटिंगमध्ये चालू असताना आपण हा प्रॉब्लेम, हेही हायर परचेस सिस्टीमसुद्धा अत्यंत सोपा असणारा टॉपिक आपल्यासमोर विद्यापीठाने ठेवलेला आहे. तोही अनेक उदाहरणे घेऊन मी आपणासमोर निश्चितच चांगल्या पद्धतीनं मांडणार आहे. सुरुवातीलाच हायर परचेजरच्या पुस्तकातील नोंदी असतील, वेंडरच्या पुस्तकातील नोंदी असतील, हायर परचेजरच्या पुस्तकात अत्यावश्यक खाते असतील आणि वेंडरच्या पुस्तकातील अत्यावश्यक खाते असतील. हे सुरुवातीच्या प्रॉब्लेमपासूनच मी आपणासमोर ते ठेवणार आहे, जेणेकरून जसजसे प्रॉब्लेम वाढत जातील तसतसं तो प्रॉब्लेम तुमच्या लक्षात बसायला मदत होईल. संबंधित परचेजरचं खातं करत असताना हायर परचेजरच्या जनरल एंट्र्या झाल्याबरोबरच त्याची 3 खाती, 4 खाती, महत्त्वाची खाती जी परीक्षेत विचारल्या जातील ती खाती तयार करणे. त्यासोबतच वेंडरच्या पुस्तकात जनरल एंट्रीज आणि त्याच्याच पुस्तकात खातीसुद्धा ही आपण यावर्षी आपल्यासमोर करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याही बाबतीत पर्सनलरित्या आपणास या टॉपिकवर अनेक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मी आपणासमोर निश्चितच प्रॉब्लेमची संख्या जास्तीत जास्त ठेकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा टॉपिक म्हणजे रॉयल्टी अकाउंट. आपणास रॉयल्टी म्हणजे काय हे निश्चितच माहिती असेल. मग ही रॉयल्टी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा एखादा लेखक असेल किंवा जनरली रॉयल्टी हा शब्द तुम्हाला माहिती आहे.
मग या रॉयल्टीचा अर्थ, मिनिमम रेंट, शॉर्ट वर्किंग, यावरही आपण या रॉयल्टी खात्यामध्ये चर्चा करणार आहोत. न्यूनतम भाडं असेल, लहान काम असेल, मग त्या रॉयल्टीचा अर्थ काय, रॉयल्टी कशा पद्धतीने मिळते, सब रॉयल्टी असेल, रॉयल्टी असेल, ती किती प्रमाणात त्या संबंधित व्यक्तीला मिळते, कुठपर्यंतच्या कालावधीसाठी तो आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं, त्या कालावधीपर्यंत आपल्याला ती काढावयाची असते. म्हणून यावरही आपण निश्चितच न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेणार आहोत. आणि अशा पद्धतीनं या 5ही टॉपिकवर आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणात अनेक उदाहरणं घेऊन ही सर्वच प्रकरणे आपणास चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्या जातील. यामध्ये जी काही वाणिज्य शाखेतील जुने विद्यार्थी आहेत यांना बहुतांश सुरुवातीची 3 टॉपिक, ज्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी पहिला टॉपिक, त्याच्या जनरल एंट्रीज वगैरे आहे. दुसरा एकल व्यापाऱ्याची अंतिम खाती असेल, सोल ट्रेडर्सची फायनल अकाउंट्स. आणि तिसरा टॉपिक मात्र त्यांच्यासाठी जॉईंट व्हेंचर अकाउंट, हायर परचेस सिस्टीम आणि रॉयल्टी अकाउंट. हे 2-3 प्रकरणं आपल्या सगळ्यांसाठीच, ऑदर फॅकल्टीची जी काही उमेदवार आले असतील या सर्वांसाठीच हा नवीनही असू शकतो, किंवा याही अगोदर रॉयल्टी 11वी-12वीमध्ये झालं असेल. काही CBSEचे विद्यार्थी असतील त्यांना ते झालेलं असेल. NCERTच्या सिलेबसमध्ये बहुतांश टॉपिक आपले हायर परचेसचा टॉपिकसुद्धा आहे. सेकंड इयरला आपल्याकडे इश्यू ऑफ शेअर्स असणारा टॉपिकसुद्धा आपल्या 11वी-12वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5ही प्रकरणावर आपणास आपल्या महाविद्यालयातून सविस्तर असं प्रॅक्टिकलचं नॉलेज वाणिज्य शाखेच्या वतीने दिल्या जाणार आहे. तरी या 5ही टॉपिकची मी आपणासमोर सविस्तर अशी मांडणी केलेली आहे. आज आपण याच ठिकाणी थांबू आणि पुढील लेक्चरमध्ये निश्चितच पहिल्या टॉपिकमधील पहिलं युनिट फर्स्टमधील जो काही पहिला भाग आहे तो आपण निश्चितच पुढच्या तासिकेमध्ये घेऊ, ज्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय निश्चितच आपणासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अकाउंटन्सीचे उद्देश असतील, डेबिट क्रेडिटचे नियम असतील, जर्नल असेल, लेजर असेल आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, तेही आपल्यासमोर निश्चितच मी मांडणार आहे. म्हणून पहिल्या टॉपिकवरही सविस्तर असं आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल आणि पहिल्या टॉपिकमधूनच आपलं निश्चितच बेसिक पूर्ण करून घेण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व करत असताना जे काही नियम सांगितलेले असतील, जे काही होमवर्क छोटंफार दिलेलं असेल ते मात्र निश्चित करा. होमवर्क करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही, परंतु जे काही नवीन विद्यार्थी आहेत, इतर फॅकल्टीचे आहेत, त्यांनी होमवर्क म्हणजे फक्त 1 टाईम रिव्हिजन मारा. कारण नेहमी आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम घेतल्यामुळे ॲटोमॅटिक प्रॅक्टिस होते. त्याच्यामुळे पाठांतराचा विषय हा माझ्याकडे नाही आहे. काहीही पाठ करायचं नाही. मी आपणास अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.